नागरिकांशी नाळ जोडण्यासाठी आंचल दलाल गरब्याच्या रंगात पेनकर झाले थक्क। रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर लोखंडी मूठ ठेवणाऱ्या डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पेन येथील श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। नागरिकांनी पोलीस प्रशासन यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात जिल्हा दौरा काढून नागरिकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। पेन विभागात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गर्दीचं ठिकाण शोधलं। पेन इथं जागृत देवस्थान असलेल्या श्री अंबिका माता मंदिरात आरतीसाठी शहरातील महिला व पुरुषांसह तरुण वर्ग हजेरी लावतो। त्यानुसार रात्री 8:30च्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल मंदिरात पोहोचून जनतेसोबत चर्चा केली। तुमचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी माझं दालन खुलं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्यासोबत पेन विभागीय पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते। श्री अंबिका मंदिरात गरब्यासाठी श्री अंबिका मंदिर ट्रस्टतर्फे रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना आग्रह केल्यानंतर कडक शिस्त आणि जबाबदारीचं ओझं जपणाऱ्या या अधिकारी जेव्हा या उत्सवात स्वतः उतरल्या तेव्हा उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं। रायगडकरांसाठी आदर्श ठरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की खाकी म्हणजे फक्त कायदा आणि सुव्यवस्था यांचीच अंमलबजावणी नाही, तर जनतेशी मनानं जोडलेली ताकद आहे। यावेळी अंबिका मंदिर तर्फे बाबूलाल साखळचंद जैन, जयंतीलाल साखळचंद जैन, राहुल बाबूलाल जैन, चिराग दिनेश कुमार जैन, यश मनोज जैन या जैन बंधूंतर्फे अधीक्षक आंचल दलाल यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी पेन शहरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर।